नमस्कार. लोकसभा 2024ची निवडणूक आलेली आहे. 7 मेला मतदान आहे. आज आपण आलेलो आहे हातकणंगले मतदारसंघातील सर्वात शेवटचा तालुका असलेल्या शेवाड या ठिकाणी. या ठिकाणी एक युवती आहे, आपण विचारूया त्यांना त्यांचं मत काय. नमस्कार. माझं नाव सलोनी दळवी. म्हणजे आता मी ग्रॅज्युएशन आहे. तर मला वाटतं की धैर्यशील मानेंना मतदान देण्याचे कारण असं आहे की त्यांनी भरपूर कामं केलेत कोल्हापूर जिल्ह्यात. आणि आम्हाला जर पुढचं जर का आम्हाला पंतप्रधान पाहिजे असतील नरेंद्र मोदी, तर आम्हाला त्यांना मतदान करायलाच पाहिजे. कारण ते एक युवकच आहेत आणि आमच्यासाठी भरपूर कामं केलेत. म्हणजे MIDTचं काम केलं आहे, महिलांच्यासाठी भरपूर उद्योग चालू केलेत त्यांनी. म्हणजे मुलांच्यासाठी सुद्धा भरपूर कामं केलेत आणि ते एकदम असं की सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून राहतात. म्हणजे असं चांगले त्यांचे स्वभाव असं की कोणाचंच नाही पाहिलं मी असं एक नंबर येतं. तर आमच्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्याला खासदार म्हणून आम्हाला वाटतं की धैर्यशील मानेंनाच मतदान करावं. तुमचं पहिलं मतदान आहे? होय, माझं पहिलं मतदान आहे. तर मी पहिलं मतदान माझं धैर्यशील मानेंनाच करणार आहे. त्यांनी आमचेसुद्धा स्वतःचं कामंसुद्धा करून दिले ते. म्हणजे असं की त्यांचं असं नाही की ह्यांच्यासाठी प्रत्येकासाठी भेदभाव वगैरे असं काही त्यांचा असतो आहे, असं काही नाही. तो सगळ्यांच्यासाठी सारखेच आहे इथं. म्हणजे असं लहानांच्यापासून मोठ्या माणसांच्या म्हणजे वृद्धांच्यापर्यंत तरी बोललं असं तरी ते चांगलीच आहे इथं. म्हणजे त्यांचा स्वभावच एक नंबर आहे. इथल्या युवकांचं मत आपण ऐकलं. त्यांचं पहिलंच मत आहे आणि त्यांचं पहिलं मत इथल्या विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना असणार असं त्याचं मत आहे. कॅमेरामन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला, न्यूज मराठी 24 कोल्हापूर.